नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. बघूया आजच्या प्रमुख घडामोडी. उपराजधानीत महिला सशक्तीकरणाच्या नावावर 31 ऑगस्टला रेशीमबागमध्ये कार्यक्रमाचे आयोजन. हा कार्यक्रम महायुतीचा चुनावी जुमला असल्याची चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. भाजपकडून लाडक्या बहीण योजनेचा वाजागाजा सुरू असला तरी लाडकी बहीण योजनेवर सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगले जुंपले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्लॉटिंग किंवा जमिनी विकून आपल्याला पैसे दिले नाहीत, ते बीडमधून बोलत होते. राजकोट किल्ल्याच्या घटनेवर शरद पवार गटाचे नेत्यांनी केला आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हत्येसाठी निर्माण कंपनीने केले होते निकृष्ट दर्जाचे काम. आम आदमी पार्टीचा 29 ऑगस्टला काटोलात मेळावा. मेळाव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर रणनीती तर काटोल मतदारसंघात विविध समस्यावर वृषभ वानखेडे करणार चर्चा. कलकत्त्यातील बलात्कार करून मर्डर करणाऱ्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात विद्यार्थी आणि पोलिसात झडप. आज भाजपकडून बंगाल बंदचा इशारा.